तर राहुल सोलापूरकर विरोधात आंदोलन सुरू आहे। सोलापूरकरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करतायत। तर सोलापूरकरच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त आहे। वंचितच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी आहे। पुण्यात राहुल सोलापूरकर विरोधात आंदोलन सुरू आहे। तर सोलापूरकरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी वंचितचे कार्यकर्ते करतायत। तर वंचितच्या कार्यकर्त्यांची सोलापूरकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आहे। पुण्यात राहुल सोलापूरकर विरोधात आंदोलन सुरू आहे। सोलापूरकरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येते। तर सोलापूरकरच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त आहे। वंचितच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी आहे। शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी वंचितच्या कार्यकर्त्यांची आहे। सोलापूरकरांच्या घराबाहेर कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आलाय। राहुल सोलापूरकर यांना अटक करण्याची मागणी वंचितच्या कार्यकर्त्यांची आहे। विरोधात आंदोलन सुरू आहे। तर सोलापूरकर गुन्हा दाखल करण्याची मागणी वंचितच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। सोलापूरकरांच्या घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे। तर आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अमोल, राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर आंदोलन सुरू आहे, तर पोलिसांचा देखील कडक बंदोबस्त आहे, काय अधिकची माहिती? सध्या आंबेडकर चळवळीतील अनेक संघटना आहेत, त्यांच्याकडून जोरदार आंदोलन आहे ते सध्या सुरू करण्यात आलेलं आहे। यामध्ये वंचित बहुजन आघाडी, त्याचबरोबर RPI आठवले गट यांच्याकडून आता आंदोलन आहे ते करण्यात येते। राहुल सोलापूरकर यांच्या निवासस्थानाबाहेर हे आंदोलन सध्या करण्यात येते आणि जोरदार आक्रमक पवित्रा आहे तो या आंदोलकांनी घेतलेला आहे। हातामध्ये संविधान घेऊन जोरदार घोषणाबाजी आहे ती सुद्धा राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात केली जाते। काही दिवसांपूर्वीच राहुल सोलापूरकर यांचा एक व्हिडिओ वादग्रस्त जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीचा होता तो समोर आलेला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा आंबेडकर चळवळीतील जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि सध्या त्यांच्या पुण्यातील कोथरूड येथील निवासस्थानाबाहेर जोरदार आंदोलन केलं जातंय। राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते। त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी सुद्धा या आंदोलकांकडून केली जाते। पण सलग 8व्या दिवशी राहुल सोलापूरकर यांच्या निवासस्थानाबाहेर वेगवेगळ्या राजकीय पक्ष आणि संघटनांकडून अशा पद्धतीने आंदोलन होताना पाहायला मिळते आणि त्यामुळे राहुल सोलापूरकर यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी सातत्याने आता होताना पाहायला मिळते। दुसरीकडे पोलिसांचा बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे, कारण की आज मोठ्या संख्येने आंदोलन करण्याचा इशारा आहे तो आंदोलकांकडून देण्यात आलेला होता आणि त्यामुळे राहुल सोलापूरकर यांच्या निवासस्थानाजवळून जाणारे जे दोन्ही रस्ते आहेत ते पोलिसांनी बंद केलेले आहेत आणि तिथं बॅरिकेडिंग सुद्धा केलेलं आहे। आणि आता आपण पाहतोय की जोरदार घोषणाबाजी आहे ती आंदोलकांकडून सध्या करण्यात येते आणि पोलिसांकडून सध्या ही परिस्थिती आहे ती हाताळण्यात येते, पण कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा देखील बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात आहे आणि आंदोलकांकडून सध्या जोरदार घोषणाबाजी आहे ती सध्या सुरू असलेली पाहायला मिळते।
धन्यवाद अमोल, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.